जे वाजले हे 8 आणि माझी फ्रेंड घ्यायला आली. आम्हाला अचानक फोन केला की चला आपल्याला जायचं एका ठिकाणी. सो आम्ही कुठे जातोय ते बघा. आम्ही सगळेजण दादा आला. कोण मस्त पुढे बसली. मम्मी हाय कर दादा. हॅलो. तुमचं इराच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. कुठे चाललंय? हिडन स्पेस. सरप्राईज. पुढून घेऊ डायरेक्ट मधूनच तिसरा मारायचा दुसरं मध्ये गेला का ट्रान्सपोर्ट वगैरे. हे फ्रेंड्स, हे आम्ही फ्रेंड्स आणि इरा इकडे चॉकलेट खाते. आम्ही यायचो इकडे. इरा काय खाते तू? एक महिन्यात आलो दालबाटी खायला असं पहिले. छोटे बहीण भाऊ उद्याला रक्षाबंधन करू. तुला मी सांगितलं नाही रक्षाबंधन येते. तुला मी व्हिडिओ पाठवला होता ना, रक्षाबंधन येते. आता इरा तुला राखी बांधेल हो ना. कन्फ्युज झालं का तुला? गिफ्ट दे. चॉकलेट वगैरे नाही तर चॉकलेट दिलं तरी बस आहे. ठीक आहे ना, 10 रुपयाची चालेल. 5 रुपीजची दिली तरी चालेल. गिफ्टला कॉस्टला महत्व नाही, आपल्याला देण्याशी महत्व आहे. ओके, कपडे तरी घेऊ. नको एवढे कपडे, आपल्याला चॉकलेटच बस आहे. ओके, मोठं होऊन जाईल ना झाड. मोटर लावली. इकडे बघ. So guys, आम्ही इथे पोहोचलेलो आहे. बाबा बघा किती छान आहे. बाबा सुपर एक्साइटेड इरा. खूप सुंदर आहे रिसॉर्ट आहे. इरा से वाव. इकडे स्वागतासाठी वाजत. इरा कर डान्स. आम्ही केली आहे एंट्री. आता आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला. खूप छान आहे इकडे. इकडे आहे नाश्त्याला इडली, सांबर, चटणी आणि मिसळ पाव. मस्त आहे. आणि इरा रेडी आहे इडली खाण्यासाठी. आम्ही आता करतो नाश्ता, तोपर्यंत बघत राहा. हाय कर. मम्मा हाय आलू. हाय. आणि ही आहे ती पूनम. तिथे काय लिहिलं माहिती का तुला? पूनम लेट कमर पूनम. मी काय लिहिलं? शुभीज पेट. आणि त्याच्या पुढं ॲरो. इरा टायरवाला स्विंग करते. ते घ्या ना तोंडातून काढून तिच्या. इरा स्विंग केलं तू? हात चिकला ते याच्यात. चॉकलेट फॅक्टरी. इकडे सगळे कुकीज, तिकडे सगळे चॉकलेट्स. काय कितीला आहे? 300 रुपये पर पीस. केक मेकिंग सेशन. चॉको बॉल्स.
चॉकलेट रॅपिंग सेशन. चॉकलेट मोल्डिंग सेशन. A sweet welcome to world of chocolate. हा आमच्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स होता. म्हणजे आम्हाला विचारायचं तुमचं नाव काय, आणि ते एक ॲक्शन करायचे आणि समोरचे त्यांचे जे होते वाजंत्री ते नाव एक्झॅक्ट सांगायचे. वाव, खूप छान वाटलं. आमच्या सगळ्यांचे कपलचे सुद्धा नाव घेतले आणि त्याच्यावर डान्स करायचं. मस्त एक्सपिरियन्स होता आणि मी फर्स्ट टाईम, म्हणजे आम्ही सगळ्यांनी फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स घेतला. वाव, रेन डान्स इकडे. इरा, तुला रेन डान्स करायचा पाहिजे? तुला पाणी जायचं, तुला पाण्यात चेंज केला. आता इराला स्विमिंग करायची. रुद्रांश पण करतोय, इथे जाणार आहे खेळायला. सो आता बघू कसं वॉटर बेबी कशी आहे. नो, इराने डॅडू पाण्यामध्ये. नंतर आम्ही स्विमिंग पूलच्या स्टेशनला गेलो. नंतर इराने जसं पाणी बघितलं तसं सारखी रडत होती, मला पाण्यामध्ये वॉटर मम्मा वॉटर स्विमिंग करायची असं. आणि रुद्रांशने सांगितलं की इरा आम्ही स्विमिंग करणार आहे. सो लगेच ती रेडी झाली की मम्मा तिला बोलली नाही ड्रेस चेंज करायचं. मग सारखी बोलायची ड्रेस चेंज कर. एवढी रडत होती. फायनली तिचा ड्रेस मी चेंज केला आणि शेवटी ती गेली आणि तिने केलं. मी पण सरप्राईज झाले, डॅडू पण सरप्राईज झाले, तिला पाण्यामध्ये एवढं आवडतं असं. मग मी बोलली की वाव, मला पण खूप आवड होती आणि मी तिला बघेन नेक्स्ट स्विमिंग क्लास वगैरे लावेल तिला. माझी खूप इच्छा होती, पण मला असं वाटायचं की ती घाबरेल की काय. पण हा एक एक्सपिरियन्स घेतला आम्ही आणि याच्यानंतर ठरवू शकतो की ती करेल असं. तिच्या तोंडात पाणी जातंय, पाणी तोंडात गेलं तिच्या. ते गेले आहे पाण्यामध्ये. तिला ते टायर झालं आहे मोठं, म्हणून आम्ही टायर घेऊन चाललो आहे छोटे दोघींसाठी. नाही म्हणते इरा, चल तिला धरा, तिला. इरा, तिला पाण्यात नको. बेबी रडून आता इथे शेवटी मोबाईल दिला आणि मग शांत बसली. आणि तिकडे डॅडू आणि ते सगळे अजून स्विम करता आहे. आम्ही काही गेलो नाही कारण चेंज करायचं असतं, लहान मुलं आहे. दिवसापूर्वी आमचं स्वतःचं एन्जॉय करायचं. आता आम्हाला बेबीज झाल्यामुळे आम्ही मॉमिंग ड्युटी कंप्लीट करत आमच्या मुलांना स्विमिंग करून त्यांचे कॉस्ट्युम चेंज करून आम्ही चाललो आहे जेवण करायला. सो आता जेवण झाल्यानंतर आम्ही काय करतो ते नक्की बघा. स्टे ट्यून गाईज. इकडे मॉमी ड्युटी ऑन.